नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 21 मे 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 21 मे 2026। आज जर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुपारनंतर व रात्री कोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण पश्चिम महाराष्ट्रापासून पाहू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। कराड, सातारा, वडूज, विटा, सांगली तसेच या ठिकाणी मित्रांनो कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय। तसेच जत व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो, पाटण, इस्लामपूर या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा जर विचार केला आपण, जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, पुणे, वाघोली, आळंदी या ठिकाणी, लोणी, काळभोर, सासवड, धायरी, शिक्रापूर तसेच या ठिकाणी जेजुरी, सासवड या संपूर्ण पुणे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर रात्री आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची काही ठिकाणी शक्यता पाहायला मिळते, परंतु सोलापूर व नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला कमीच पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, या मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त करून आपल्याला पाहायला मिळत नाही। स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अमरावती असेल, यवतमाळ, वाशिम, अकोला या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये जसं वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ आहे। स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे, परंतु जास्त करून या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही। या ठिकाणी सुद्धा पावसाचं प्रमाण हे कमीच आहे किंवा मित्रांनो फक्त हवामान ढगाळ पाहायला मिळते, पाऊस आपल्याला या ठिकाणी नाहीसच आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच खानदेशमध्ये या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, जळगाव, धुळे या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस आहे, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, निफाड, संगमनेर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह देखील पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच वणी व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मित्रांनो पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक आहे। या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो व महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते मित्रांनो। तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, लवकरच महाराष्ट्रामध्ये देखील मान्सूनचं आगमन होणार आहे। आपण या ठिकाणी हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व पावसाची नवनवीन व लेटेस्ट अपडेट मिळवा। धन्यवाद।